सकाळी उठलो आणि मनात प्लॅन केला की आज मुंब्रा देवीचे दर्शन घ्यायला जायचे. मग काय, फ्रेश झालो, नाश्ता केला आणि गाडी वळवली मुंब्र्याच्या दिशेने आणि येऊन पोचलो पारसिक डोंगराच्या पायथ्याशी बाईक पार्क केली आणि पुढे बघाच. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मुंब्रा देवीचं दर्शन घेण्यासाठी. आता आपण इथून जाणार आहोत पायऱ्या चढत चढत वरती मुंब्रा देवीचं दर्शन घेण्यासाठी. अशा आपल्याला वरती पायऱ्या चढत जावं लागतं. अर्ध्यावर चालत गेल्यावर मध्येच मारुतीचे आणि आसरा देवीचे मंदिर लागते. काही भाविक इथे थोडाफार विसाव्यासाठी बसतात. मी थोडा थांबलो आणि पुढील प्रवास सुरू केला.
मंदिराकडे जाताना मध्ये मध्ये वाटेत काही भाविक पायऱ्यावर बसलेले असतात, कारण देवीचे मंदिर अतिशय उंचावर वसलेले आहे. मग थोडाफार विरंगुळ्यासाठी भाविक वाटेतच पायऱ्यांवर बसतात. शेवटी मित्रांनो, मी 700 ते 800 पायऱ्या चढत वरती आलेलो आहे. आता देवीचं दर्शन घेतो. चला मग. डालने का प्रोग्राम शाम 5:30 बजे के बाद होगा. गड्ढा वहाँ पे अपना डायरेक्ट चूल्हा है क्या आ गया. पारसिक डोंगरावर वसलेले श्री मुंब्रादेवी मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान मानले जाते. हे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 1500 फूट उंचीवर आहे. या मंदिरात मुंब्रादेवी मुख्य देवता आहे. गाभाऱ्यात 9 वेगवेगळ्या देवींच्या मूर्ती आहेत, ज्यांना नवदुर्गा म्हटले जाते. मुख्य देवीच्या मूर्तीसोबतच येथे तिचा भाऊ गवळीदादा याचीही मूर्ती आहे. सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता देवीची आरती होते. नवरात्रीमध्ये येथे मोठा उत्सव असतो. मुंबई आणि उपनगरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. हे मंदिर सुमारे 600 ते 700 वर्षे जुने आहे. मुंब्रादेवी ही स्थानिक आग्रे आणि कोळी बांधवांची कुलदेवता आहे. इथून ठाण्याची खाडी आणि मुंब्रा शहराचा विलोभनीय नजारा नजरेस पडतो. देवीचं दर्शन झाल्यानंतर खाली उतरत असताना मी परत एकदा समोर दिसणाऱ्या ठाण्याच्या खाडीचं नजारा कॅमेऱ्यात टिपला. खाली उतरत असताना मध्येच मुंब्रादेवी स्नॅक सेंटर लागतं. हे स्नॅक सेंटर एक काकी आणि त्यांचा मुलगा चालवतो. मुलगा सरबत विकण्याचं काम करतो, तर काकी वडापाव आणि मंचुरियन भेल वगैरे विकण्याचं काम करतात. तिथे आम्ही थोडा वेळ बसलो आणि मी सरबताचा आस्वाद घेतला.
देवीचं दर्शन घेऊन आलो आणि आता शांत बसलेलो आहे दादाच्या दुकानामध्ये. एक सरबत घेतलेला आहे आणि आता जरा पितोय मस्तपैकी. तिथून मग पुढे परतीचा प्रवास सुरू केला. अशा रीतीने मित्रांनो मुंब्रा देवीचे दर्शन झालेलं आहे आणि हा छोटासा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चला बाय, पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह.